गुड आफ्टरनून एव्हरीबडी. नेक्स्ट पॉइंट घेत आहे आपला. तर पहा, मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की पोषण या चॅप्टर मधला, न्यूट्रिशन्स या चॅप्टर मधला मेजर कंपोनंट्स ऑफ द फूड पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण मायनर कंपोनंट्स ऑफ द फूड्स म्हणजे शरीरास कमी प्रमाणात लागणारी पोषद्रव्ये हे घटक पाहणार आहोत. तर युथ मुद्द्याकडे शरीरास कमी प्रमाणात लागणारी पोषद्रव्य, मूलद्रव्य नाहीये तर पोषद्रव्य आहेत. तर हा घटक पाहणार आहोत आपण. तर ही पोषद्रव्य आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात लागणारी जी पोषद्रव्ये आहेत त्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपल्या शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणात लागणारे आहारामध्ये काही घटक घ्यावी लागतात, पण ती शरीरासाठी अतिशय आवश्यक अशा प्रकारची असतात. ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिला घटक आहे जीवनसत्वे, ज्याला आपण विटॅमिन्स असं म्हणतो. जनरली आपल्या व्यवहारातला वापरातला शब्द आहे ज्याला की आपण काय म्हणलं जातं, विटॅमिन्स असं म्हणलं तर जीवनसत्व असं म्हणलं जातं. तर आता जीवनसत्व जी आहेत ही साधारणतः आपल्या आहारात अतिशय नगण्य किंवा कमी प्रमाणात वापरावी लागतात असं म्हणलं तरी हरकत नाहीये. म्हणून याला मायनर कंपोनंट्स असं म्हणलं जातं. कशामध्ये? अन्नामधले मायनर कंपोनंट्स ऑफ द फूड्स. ओके. तर पहिला घटक पाहतो जीवनसत्व. तर त्या जीवनसत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार पाहतो जीवनसत्व अ, विटॅमिन्स अ. विटॅमिन्स अ, जीवनसत्व अ, ज्याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. बा, आता हा जो रेटिनॉल आहे याचं रासायनिक नाव आहे कुणाचं? जीवनसत्व अ, विटॅमिन्स ए याचं नाव आहे रेटिनॉल. आणि हा कुठून भेटत असतो, याचा स्रोत काय आहे? तर याचे जे स्रोत आहेत तर ते साधारणतः याचे स्रोत गाजर आहे, आंबा आहे, अंड्याचा पिवळा बलक आहे, पालेभाज्या आहेत, यकृत आहे, असे वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी अन्नपदार्थातून आपल्याला अजीवनसत्व भेटत असतो. परंतु मुख्यतः बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे, एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, या सर्वांसाठी महत्वाचा क्वेश्चन स्रोत जो विचारला गेलेला आहे तो आहे गाजर आणि आंबा. जास्तीत जास्त जीवनसत्व अजीवनसत्व हे गाजरमधून भेटत असतं, आंब्यामधून भेटत असतं आणि अंड्याचा पिवळा बलक जो आहे तर त्याच्यामधून भेटत असतं. तर मुख्यतः गाजर या घटकावर किंवा अन्नपदार्थावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अजीवनसत्वाचा मुख्य स्रोत कोणता म्हणलं तर जनरली गाजर हा उदाहरण घ्यायचं असं म्हणलं तरी हरकत नाही, कॅरट ज्याला म्हणतो आपण. नेक्स्ट बघा, मुख्य कार्य अजीवनसत्वाचं काम काय आपल्या शरीरामध्ये? अजीवनसत्व आहे दृष्टीसाठी, म्हणजे आपल्याला दृष्टी जी आहे तर यासाठी खूप उत्तम प्रकारची दृष्टी असण्यासाठी अजीवनसत्वाची गरज आहे आपल्याला. म्हणून अजीवनसत्व खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर अँटीबॉडी रोग प्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ होते. कशामुळे? अजीवनसत्वाच्या अन्नाचं सेवन केल्यामुळे. त्यानंतर आहे शरीर व हाडे तसेच त्वचा, डोळे इत्यादींची निगा राखण्यासाठी. शरीर असेल, आपल्या शरीराची निगा राखायची असेल, हाडांची निगा राखायची असेल, त्याचबरोबर डोळे आणि त्वचा यांची म्हणजे त्वचेला देखील आपल्याला अजीवनसत्वाची गरज भासत असते असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यानंतर पहा, याची कमतरता, अजीवनसत्वाची जर कमतरता झाली तर आपल्याला कोणत्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात किंवा रोग उद्भवू शकतात याबद्दल दिलेली माहिती आहे. तर बघा, वारंवार प्रश्न, नुकतीच तलाठी भरती झाली, तलाठीमध्ये प्रश्न अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दुसऱ्याच दिवशी 18 तारखेला पडलेला क्वेश्चन आहे, अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुख्यतः रातांधळेपणा हा डिसीज होतो. मी मागं सांगितलं वर, डोळ्यासाठी सर्वात महत्वाचं जीवनसत्व अजीवनसत्व आहे. तर रातांधळेपणा नावाचा डिसीज आहे, नाईट ब्लाइंडनेस म्हणतो ज्याला इंग्रजीमध्ये, हा त्याच्या लॅक ऑफ विटॅमिन्स ए आणि त्या रोगाचं नाव आहे नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा. सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, आवडता फेवरेट असा म्हणलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर डोळे शुष्क पडणे, डोळ्यामध्ये जे पाणी आहे तर त्याचं प्रमाण कमी होणे, डोळे कोरडे शुष्क पडणे, त्याचबरोबर बायटॉट स्पॉट्स आहेत म्हणजे पारपटलाभोवती काही स्पॉट्स निर्माण होणे, काही डाग निर्माण होणे, त्याचबरोबर झिरोडर्मा, त्वचा जी आहे कोरडी पडणे, झिरोडर्मा असं म्हणलं जातं त्याला. पुरुषात शुक्राणू निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणजे पुरुषामध्ये जे शुक्राणू स्पर्मची निर्मिती होत असते त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचं काम
अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं, म्हणजे लॅक ऑफ व्हिटॅमिन ए याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. म्हणजे शुक्राणू निर्मितीमध्ये अडथळा निर्माणाचं काम सर्वात महत्वाचं अजीवनसत्वाचं आहे. तांदळेपणामध्ये अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. नेक्स्ट, आधिक्य. जर त्या अजीवनसत्वाचं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केलं काय होतं, तर ते पहा. आधिक्य जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर केस गळती, केस गळण्याचं प्रमाण आहे. त्याचबरोबर डोळे लाल होणे, यकृत मोठे होणे इत्यादी आजार निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे निर्माण, लालसर रंगाचे चट्टे देखील आधिक्याच्या परिणामामुळे आपणास दिसून येतात. त्याचबरोबर गरोदर महिलांसाठी अजीवनसत्व परिणाम हे खूप हानिकारक असतं. जर अजीवनसत्वाचं प्रमाण गरोदर महिलांमध्ये जास्त झालं, म्हणून गरोदर महिलांना आंबा, गाजर हे पदार्थ शक्यतो दुर्लक्षित केले जातात, दिले जात नाहीत, ज्यामुळं त्याच्या शरीरावर किंवा गर्भावर त्याचा विकृत परिणाम होऊ शकतो, वाईट परिणाम होऊ शकतो. तर अजीवनसत्व आहे, या अजीवनसत्वाबद्दल पहा. अजीवनसत्वाची ज्यावेळेस आपण माहिती घेतो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजीवनसत्वाचा आधिक्याचा परिणाम, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे डिसीज, आधिक्यामुळे होणारे डिसीज, त्याचबरोबर अजीवनसत्वाचे स्त्रोत, हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जीवनसत्व अ याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आपण. आता नेक्स्ट पाहणार आहोत जीवनसत्व ब, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता कसं, कारण का तर हे जीवनसत्व एकच नाहीये, तर याचा अनेक जीवनसत्वांचा समूह आहे, म्हणून त्याला बी कॉम्प्लेक्स असंही म्हणलं जातं. बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी जीवनसत्वांचा समूह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. तर आता याच्यामध्ये कोणते कोणते जीवनसत्व समाविष्ट होतात तो पाहणार आहोत आपण. त्यातला पहिला आहे बी वन, व्हिटॅमिन बी वन. बी वन लाच रासायनिक नाव आहे त्याचं. बी वनचं रासायनिक नाव आहे नायसिन. व्हिटॅमिन नायसिन किंवा नियासिन अशा प्रकारचं नाव आहे, ज्याला व्हिटॅमिन बी वन असं म्हणलं जातं. त्याच्या कमतरतेमुळं कोणत्या प्रकारचे अभाव मानवी शरीरामध्ये निर्माण होतात, तर बघा, कमतरता असेल तर कमतरतेमुळे आपल्याला अपचन होणे, त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये त्याचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे अपचन होणे. हे कशाचा आहे, व्हिटॅमिन बी वनचा. आणि त्यांचं कार्य काय, जर समजा त्याची कमतरता जास्त असेल तर आपल्याला बेरीबेरी नावाचा आजार होतो. म्हणजे परीक्षेला विचारलेला आहे व्हिटॅमिन बी वन कोणत्या आजारामुळे आजार कोणता, तर बेरीबेरी. आणि आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विचारला गेलेला क्वेश्चन. म्हणजे कशावर विचारले जातात, तर त्याची कमतरता किंवा कार्य विचारले जातात, म्हणून तुम्हाला हे माहिती सांगतोय. तर बघा, शरीराची वाढ हे महत्वाचं कार्य आहे, शरीराची वाढ होणे. त्याचबरोबर चयापचय इत्यादी क्रियावर नियंत्रण ठेवणे, शरीराच्या वाढीवर, चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे व्हिटॅमिन बी वन किंवा व्हिटॅमिन नायसिन करत असतं असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यानंतर बघा बी टू, व्हिटॅमिन बी टू, याचं रासायनिक नाव आहे रायबोफ्लोविन. व्हिटॅमिन बी टू रासायनिक नाव रायबोफ्लोविन. आणि त्याच्या कमतरतेमुळे काय होतं, जिभेवर चट्टे येणे, बुबुळ अपारदर्शक होणं, अशा प्रकारचे रोग उद्भवू शकतात किंवा आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होत असतात जर कमतरतेमुळे. कशाच्या, व्हिटॅमिन बी टूच्या. त्यानंतर आहे व्हिटॅमिन बी थ्री, रासायनिक नाव आहे निकोटिनोमाइड. निकोटिनोमाइड कशाचं नाव आहे, व्हिटॅमिन बी थ्रीचं नाव आहे. आणि त्याच्या बी थ्रीच्या कमतरतेमुळे काय होतो, 3D म्हणजेच काय हो, पेलाग्रा. 3D म्हणजे पेलाग्रा हा आजार उद्भवतो असं म्हणलं तरी हरकत नाही. व्हिटॅमिन बी थ्री जे आहे किंवा निकोटिनोमाइड जो आहे याच्यामुळं साधारणतः पेलाग्रा हा आजार निर्माण होतो. 3D म्हणजे याचा अर्थ डर्मायटिटीज आहे, बरोबर आहे ना, डायरिया आहे. अशा प्रकारचे आजार हे याचा समूह म्हणजेच पेलाग्रा होय. त्याचं कार्य काय बघा, शरीरामध्ये जे असणारे कोलेस्ट्रॉल असतात त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असतं. त्याचबरोबर चयापचयाची जी क्रिया आहे तर ती चयापचयाची क्रिया त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे निकोटिनोमाइड करत असतं, हे व्हिटॅमिन बी थ्री करत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन बी फाईव्ह. बघा, बी फाईव्ह व्हिटॅमिन किंवा जीवनसत्व बी फाईव्ह हे त्याचं कार्य काय आहे, तर त्याचं कार्य आहे साधारणतः विकरांचं कार्य
काय होत असतं, व्यवस्थित ठेवण्याचं कार्य, जे एन्झाईम्स असतात आपल्या शरीरामध्ये त्याचं कार्य व्यवस्थित होण्याचं काम हे कोण करत असतं, तर B5 करत असतं. रासायनिक नाव पेंटाथेनिक ऍसिड. काय नाव, रासायनिक नाव पेंटाथेनिक ऍसिड. आणि त्याची लॅक ऑफ B5 काय, पेंटाथेनिक ऍसिड कमतरतेमुळे कोणता आजार निर्माण होतो, तर बर्निंग फिट सिंड्रोम. काय होतो, बर्निंग फिट सिंड्रोम. अशा प्रकारचा हा डिसीज कशामुळे होतो, B5च्या कमतरतेमुळे होत असतो. आता ही जी आहेत तुम्हाला हे एवढंच महत्वाचं का सांगतोय, कारण फक्त एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूला काय विचारलेले आहेत, त्याचा कमतरतेमुळे होणारे रोग आणि त्याची कार्य फंक्शन एवढीच विचारलेली आहेत आणि त्याचं रासायनिक नाव, म्हणून एवढाच मुद्दा या ठिकाणी मी कव्हर करतोय असं म्हणलं तरी हरकत नाही. आता B7 जो आहे तो मानवी शरीरामध्ये त्याचे काय काय परिणाम होतात त्याचा भाग कव्हर करायचा आहे आपल्याला. तर बघा, विटॅमिन B7 रासायनिक नाव काय असतं B7चं, तर B7चं रासायनिक नाव आहे बायोटीन. काय आहे नाव, बायोटीन. B7 ला काय म्हणतात, बायोटीन असं म्हणलं जातं. आता B7 जे आहे, बायोटीन जे आहे, याच दुसरे एक जीवनसत्व H या नावानं ओळखलं जातं. काय ओळखलं जातं, जीवनसत्व H या नावानं देखील ओळखलं जातं किंवा या जीवनसत्व H असेही म्हणतात. त्याची कमतरता झाली, B7 ची कमतरता झाली, बायोटीनची कमतरता भासल्यास आपल्याला कोणता आजार होत असतो, तर साधारणतः अॅनिमिया होतो, केस गळणे, अशा प्रकारचे आजार आपल्याला उद्भवू शकतात किंवा आपल्या शरीरावर परिणाम करतात असं म्हणलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर त्वचा व केसाची संरक्षण करणं, त्वचेची व केसाचं संरक्षण करणं हे कशाचं काम असतं, बायोटीनचं काम असतं. B7 या जीवनसत्वाचं काम असतं. ओके, नेक्स्ट जीवनसत्व पाहू. बी जीवनसत्व समूहामधला तो आहे B9. त्याचं नाव आहे, रासायनिक नाव फॉलिक ऍसिड. B9 या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे फॉलिक ऍसिड आणि त्याची जर कमतरता असेल, अभाव असेल, तर त्याच्यामुळं होणारा जो डिसीज आहे तो मायक्रोसायटिक ऍनिमिया. काय आहे, मायक्रोसायटिक ऍनिमिया नावाचा डिसीज होतो. कोणता डिसीज, मायक्रोसायटिक ऍनिमिया नावाचा डिसीज होतो. त्याचं कार्य काय आहे, तर मानवी शरीरामध्ये ज्या आरबीसी आहेत, रेड ब्लड कार्पसल्स, लाल रक्तपेशी. आरबीसी म्हणजे काय हो, या लाल रंगाच्या रक्तपेशी आहेत, लाल रक्तपेशी आहेत. या लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कशाची गरज भासत असते, तर B9 ची. आणि परीक्षेला हाच प्रश्न MPSC ला पण 2 वेळेस विचारलेला आहे, सरळ सेवेला पण विचारलेला आहे की लाल रक्तपेशी तयार होण्यास किंवा आरबीसी तयार होण्यास खालीलपैकी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे, तर ते कोणतं आहे हो, B9 नावाचं जीवनसत्व आवश्यक आहे, ज्याला फॉलिक ऍसिड असं देखील म्हणलं जातं. नेक्स्ट आहे बघा B12 जीवनसत्व. जो जीवनसत्वाचा शेवटचा घटक आहे ब जीवनसत्व, बी कॉम्प्लेक्सचा, तो आहे B12 जीवनसत्व. आता B12 जीवनसत्व काय आहे, तर बघा B12 जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे कोबालामिन किंवा कोबॅलामिन असं म्हणून ओळखलं जातं. त्याच्या कमतरतेमुळं मेगालोब्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार होतो. बघा, B9 मुळे मायक्रोसायटिक अॅनिमिया होतो, तर B12 मुळे मेगालोब्लास्टिक अॅनिमिया होत असतो. त्याचबरोबर स्त्रोत काय आहेत, मांस आहे, अंडी आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत आणि विशेषतः यात कोबालामिन, कोबाल्ट असतं म्हणून याला कोबालामिन असंही म्हणलं जातं. याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. शरीरामध्ये जे कोबाल्ट आहे ना, हे कोबाल्ट असतं कशामध्ये, B12 जीवनसत्वामध्ये, म्हणून याला कोबालामिन असं देखील म्हणलं जातं. कमतरतेमुळे मेगॅलोब्लास्टिक अॅनिमिया. B9 मुळे काय होतो, मायक्रोसायटिक अॅनिमिया नावाचा डिसीज होतो असं म्हणलं तरी हरकत नाही. तर हे झाले बी जीवनसत्व समूह याबद्दलची माहिती. नेक्स्ट पाहणार आहोत जीवनसत्व क. काय पाहणार आहोत, विटॅमिन सी. तर आता बघा, विटॅमिन सी जे आहे जीवनसत्व क आहे, याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. तर पहिला मुद्दा येतो याच्यामध्ये जीवनसत्व क. जीवनसत्व क जे आहे हे साधारणतः त्याची फंक्शन असतील, कार्य काय असेल, त्याचे स्त्रोत काय असतील याबद्दलची माहिती पाहायची आहे. जीवनसत्व क रासायनिक नाव ऍस्कॉर्बिक ऍसिड. जीवनसत्व क याचं रासायनिक नाव आहे ऍस्कॉर्बिक आम्ल किंवा ऍस्कॉर्बिक ऍसिड असं म्हणलं जातं त्याला. तर ऍस्कॉर्बिक आम्ल हे त्याचं रासायनिक नाव आहे. त्याचं कार्य काय आहे हो, तर रक्त गोठण्यास आवश्यक आहे. म्हणजे बघा,
रक्त गोठण्यासाठी सुमारे 13 घटक आवश्यक आहेत. त्याच्यामधला महत्वाचा घटक तो म्हणजे व्हिटॅमिन सी. त्याचबरोबर ब्लड प्लेटलेट फॅक्टर 8 हे घटक महत्वाचे आहेत. त्याचबरोबर प्लेटलेट या घटक महत्वाचे. त्याच्यामधला महत्वाचा घटक म्हणजे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारा जीवनसत्व कोणता, तर व्हिटॅमिन सी. त्याचबरोबर यास वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परीक्षेला जास्तीत जास्त हा प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणून कोणत्या जीवनसत्वास ओळखले जाते? ऑप्शन दिले जातात. जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड. तर उत्तर असणार आहे जीवनसत्व क. जीवनसत्व क या जीवनसत्वास काय म्हणलं जातं, तर वार्धक्य विरोधी जीवनसत्व असं म्हणलं जातं. कारण का, तर या जीवनसत्वामुळे काय होतं, तर त्वचेला जो आहे तुकतुकीतपणा येत असतो आणि त्वचा ही नेहमी तेज दिसते. म्हणजे एखादी व्यक्ती कधी कधी पहा तुम्ही उदाहरणामध्ये, एखादी व्यक्ती 60 वर्षाची जरी असली किंवा 50 वर्षाची जरी असली तर ती 35 वर्षाची वाटते किंवा 30 वर्षाची वाटते. किंवा उदाहरणात सांगायचं म्हणलं, म्हणजे जनरली सांगतोय, याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक जण असेच असेल, बरोबर आहे ना. तर सांगण्याचं तात्पर्य असं की एखाद्याची त्याची आई दिसायला यंग वाटते आणि त्यांची मुलगी वयस्कर दिसते. हे कशामुळं, तर जीवनसत्वामुळे. कोणत्या? जीवनसत्व क मुळे. कारण त्वचेमध्ये जो मुलायमपणा तुकतुकीतपणा असतो तो क जीवनसत्वामुळे असतो. म्हणूनच याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात. म्हणजे ते जाणूच देत नाही आपल्याला वार्धक्य किंवा आपण वृद्ध होत आहोत. ओके, सांगण्याचं तात्पर्य. नेक्स्ट मुद्दा पहा, स्त्रोत. क जीवनसत्वाचे स्त्रोत काय काय आहेत? तर बघा, विशेषतः सगळीच लिंबूवर्गीय पदार्थ आहेत किंवा फळे आहेत ती सगळीच काय, तो क जीवनसत्वाचे स्त्रोत आहेत. आता लिंबूवर्गीय म्हणजे काय, आंबट असणारे फळे. उदाहरणार्थ लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, हे जे पदार्थ आहेत ना, हे क जीवनसत्व. संत्री असतील, मोसंबी असतील, आवळा असेल, सर्वात आवडता बरं का, परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, क जीवनसत्वाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत कोणता किंवा मुख्य स्त्रोत कोणता? त्याचं 100% उत्तर 101% सांगतो, उत्तर आहे आवळा. त्यानंतर पेरू असेल, टोमॅटो असेल, पालक असेल, कोबी असेल, म्हणजे या भाजीपाल्या आहेत, यांचं पण स्त्रोतामध्ये त्याच्यामध्ये क जीवनसत्व असतं. नेक्स्ट पॉइंट पहा, जर क जीवनसत्वाची जर कमतरता असेल, लॅक ऑफ व्हिटॅमिन सी, तर आपल्याला खालील प्रकारचे कोणते कोणते आजार उद्भवू शकतात? तर बघा, स्कर्वी नावाचा डिसीज आहे जो क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे जाणवतो. किडनी स्टोन आहे. त्याचबरोबर B12 जीवनसत्व कमी होते. आताच पाहिलं बघा, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये कोबालामिन नावाचा शब्द पाहिला तुम्हाला. तर कोबालामिन त्याचं रासायनिक नाव आहे. तर B12 जीवनसत्व कमी कशामुळे होतं? व्हिटॅमिन सी मुळे. जर क जीवनसत्व कमी असेल तर व्हिटॅमिन B12 देखील काय असेल? कमीच असेल. ओके, नेक्स्ट मुद्दा, हाडातील कॅल्शियम कमी होणे, गलग्रंथी सुजणे, त्याचबरोबर ब व क जीवनसत्व हा ही काय, तो पाण्यात विरघळणारी. आता बघा, हा तो थोडासा मुद्दा पॉईंट वेगळा येतो. तर हाडातील कॅल्शियम कमी होतं कशामुळे? व्हिटॅमिन सी मुळे. आणि त्याचबरोबर गलग्रंथी जे आहे आपलं गॉइटर म्हणतो ना, ती गलग्रंथी सुजण्याचं कार्य हे कशाच्या कमतरतेमुळे होतं? क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं. म्हणून क जीवनसत्व एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. काय पॉईंट लक्षात ठेवायचे? 2 पॉईंट लक्षात ठेवा. एक, त्याचं रासायनिक नाव ऍस्कॉर्बिक ऍसिड. त्याचबरोबर रक्त गोठण्यासाठी आवश्यक, बरोबर आहे ना, एक नाव ऍस्कॉर्बिक ऍसिड. दुसरा आहे महत्वाचा, रक्त गोठण्यास आवश्यक. तिसरा काय महत्वाचा मुद्दा आहे हो, तर तो म्हणजे वार्धक्य विरोधी जीवनसत्व. वार्धक्य विरोधी जीवनसत्व. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा, त्याच्या कमतरतेमुळे कोणता डिसीज होतो? स्कर्वी. आता स्कर्वी म्हणजे काय असतं, तर हिरड्यातून रक्त येत असतं त्याच्यामध्ये, आणि ते रक्त गोठूच दिलं जात नाही, आणि त्यालाच स्कर्वी असं म्हणलं जातं. आणि हा झाला व्हिटॅमिन सी किंवा क जीवनसत्वाबद्दलची माहिती या ठिकाणी. त्यानंतर पहा, नेक्स्ट पाहणार आहोत आपण त्याच्यामधलाच घटक, तो म्हणजे व्हिटॅमिन डी. बघा, व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन डी आहे, जीवनसत्व ड आहे. तर याचं रासायनिक नाव पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे, कॅल्सिफेरॉल. काय आहे? कॅल्सिफेरॉल. रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल.
पाठच असलं पाहिजे. आता नावच बघा, कॅल्सिफेरॉल, कॅल्शियम आणि काय फॉस्फरस. कॅल्सी म्हणजे कॅल्शियम, फेरॉल फॉस्फरस. कॅल्शियम व फॉस्फरस बघा, सीए प्लस फॉस्फरसची संज्ञा काय आहे, पी. बरोबर आहे ना. तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे आहे याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करत असतं, हो, व्हिटॅमिन डी करत असतं. म्हणजे ड जीवनसत्वामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या शरीरामध्ये असतं, त्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं कार्य करत असतं. त्याचबरोबर दात व हाडे, दातांची व हाडांची निगा राखण्याचं काम जीवनसत्व ड हे करत असतं. जर ड जीवनसत्वाची कमतरता असल्यास आपणाला खालीलपैकी कोणते आजार उद्भवू शकतात. पहिला आहे मुडदोष, ज्याला रिकेट्स असं म्हणलं जातं. रिकेट्स म्हणजे मुडदूस नावाचं आहे, जी हाडे मजबूत असत नाही, ठिसूळ बनतात, हाडे कमजोर बनतात. कशामध्ये, मुडदूसमध्ये. विशेषतः लहान मुलांना हा आजार होतो. तर दुसरा आहे अस्थिमृदुता, ऑस्टिओमॅलासिया. ओके. तर ऑस्टिओमॅलासिया जो नावाचा डिसीज आहे हा वृद्ध व्यक्तींना होणारा आजार आहे आणि हा हाडाशी दाताशी निगडीत असणारे आजार कशाशी संबंधित आहे, तो व्हिटॅमिन डी शी संबंधित असणारे आजार आहेत. आता आपल्याला पाहू व्हिटॅमिन ड किंवा जीवनसत्व ड हे कोणते कोणते सोर्स आहेत, स्त्रोत काय आहेत, म्हणजे आपण कशी घेतली पाहिजेत, आपल्याला ड जीवनसत्वाची कमतरता होऊ नये म्हणून काय काय घेतलं पाहिजे. तर ड जीवनसत्व घ्यायचं असेल तर असा कोणताही पदार्थ जनरली नाहीये ज्यातून मुबलक प्रमाणात ड जीवनसत्व भेटेल किंवा व्हिटॅमिन ड भेटेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सकाळची जी सूर्याची अतिनील किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्याला म्हणतो आपण, युव्ही रेज, सकाळची म्हणजे सकाळी 8-9 वाजेपर्यंतची जी सकाळची कोवळी सूर्यकिरणं आहेत, तर ती आपल्या शरीरावर पडल्यास आपल्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची निर्मिती होते. आणि असाही प्रश्न विचारला गेलेला आहे, मानवी शरीरात निर्माण होणारे एकमेव जीवनसत्व कोणते, किंवा खालीलपैकी कोणते जीवनसत्व असे आहे जे मानवी शरीर स्वतः तयार करू शकते. तर त्याचं उत्तर आहे जीवनसत्व ड. हे मानव स्वतः तयार करतं किंवा मानवाच्या शरीरामध्ये तयार होत असतात असं म्हणत तरी हरकत नाही. बाकीचे इतर जीवनसत्व हे आपणाला आहारातून घ्यावी लागतात. ओके. तर हे झालं ड जीवनसत्व, त्याबद्दलची माहिती. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ई, जीवनसत्व ई, याबद्दलची माहिती घेणार आहोत आपण. आता मला सांगा, व्हिटॅमिन ई आहे तो जीवनसत्व ई, याचं रासायनिक नाव काय आहे. व्हिटॅमिन ई रासायनिक नाव आहे टोकोफेरॉल. बघा, टोकोफेरॉल रासायनिक नाव टेकोफेरॉल. यास अँटीऑक्सिडंट, यास काय म्हणतात, अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन असेही म्हणतात. कारण का, तर ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतं. म्हणजे शरीरामध्ये अँटीबॉडी निर्माण करण्याचं काम हे कोण करत असतं, हो, तर व्हिटॅमिन ई करत असतं. आणि म्हणूनच याला अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स असं म्हणून देखील ओळखलं जातं. समजा क जीवनसत्वाची कमतरता, आपल्याला क जीवनसत्व आहारात घेतलंच नाही तर कोणता आजार होतो, तर मुख्यतः वांझपणा. व्यक्ती हा वांझ होतो, म्हणजे त्यापासून मूल बाळ वगैरे होत नाहीत असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे वांझपणा हा महत्वाचा आजार कशामुळे होतो, ई जीवनसत्वामुळे. म्हणून याला वांझपणा विरोधी जीवनसत्व असेही म्हणतात. म्हणजे याला काय म्हणतात, वांझपणा विरोधी जीवनसत्व असे म्हणतात. म्हणजे जर मुबलक प्रमाणात ई जीवनसत्व घेतलं तर आपल्याला वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं किंवा वांझपणा होत नाहीये. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे याचे स्त्रोत, सोर्स काय आहेत. म्हणजे ई जीवनसत्व आपल्या आहारामध्ये कुठून कुठून भेटतात किंवा कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन ई भेटतात. सर्व प्रकारची वनस्पती तेले, वनस्पती तेल म्हणजे आर्जिमन तेल असेल, बरोबर आहे ना, म्हणजे विविध प्रकारच्या वनस्पतीपासून मिळणारे तेले आहेत. त्याचबरोबर त्याचा अधिक, आता जर समजा व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात सेवन केलं तर त्याचा परिणाम काय होईल, काहीच होत नाही. शक्यतो ते अधिक होतच नाहीत आपल्या शरीरामध्ये, म्हणून अधिक्याचा परिणाम देखील शक्यतो होतच नाही. ओके. नेक्स्ट बघा, याच्यावर एक मुद्दा लक्षात आला म्हणून मी तुम्हाला सांगतो तो मुद्दा कोणता आहे. पहा, एक मिनिट.
हा, तर पहा महत्वाचा मुद्दा व्हिटॅमिन ए याच्यामधला, याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा आधिक्याचा परिणाम मुद्दा आला म्हणून त्याच्यामधला तुम्हाला एक पॉइंट सांगतो याच्यामधला. हा पहा, विटॅमिन ब, जीवनसत्व ब व विटॅमिन सी, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी ही दोन जीवनसत्व आहेत. पहा, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी ही जी दोन जीवनसत्व आहेत ही काय तो पाण्यात विरघळणारी आहेत. ही दोन जीवनसत्व काय, दे आर सॉल्युबल इन वॉटर, म्हणजे काय तो सॉल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये ही विरघळतात. म्हणून याच्या आधिक्यामुळे सहजा आपल्याला कसलाही परिणाम होत नाही. शरीराचे जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाहीये, कारण ते लघवीद्वारे मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर टाकली जातात. मात्र विटॅमिन ए असेल, डी असेल, ई असेल आणि के असेल ही जीवनसत्व आहेत, दे आर सोल्युबल इन काय तो फॅट्स, म्हणजेच काय हो ही मेदात विरघळणारी जीवनसत्व आहेत. आणि ही जीवनसत्वे काय आहे तो मेदात विरघळत असल्या कारणानं शरीरात साठवली जातात आणि त्याच्या आधिक्य झालं किंवा जास्त प्रमाणात सेवन झालं तर काय होतं, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात किंवा त्याच्यामुळे आजार होऊ शकतात. मात्र ब आणि क जीवनसत्व जास्त प्रमाणात सेवन केल्यास कसलाही आजार होत नाही, हेही लक्षात ठेवणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे, असं म्हणलं तरी हरकत नाहीये. त्यानंतर पहा, विटॅमिन ई याबद्दलची माहिती सांगितली. याच काय म्हणलं जातं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि यालाच काय म्हणलं जातं, वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. हे काय पाहिलं आपण, विटॅमिन ई पाहिला. त्यानंतर पहा, नेक्स्ट मुद्दा पाहणार आहोत आपण त्याच्यामधला, तो म्हणजे विटॅमिन के, जीवनसत्व के, विटॅमिन के. आता याच्याबद्दल माहिती पाहिजे म्हणलं विटॅमिन के ची, याचं रासायनिक नाव काय आहे. जीवनसत्व के याचं रासायनिक नाव आहे फायलोक्विनोन. काय नाव आहे, फायलोक्विनोन हे रासायनिक नाव आहे. हे रक्त गोठण्यास आवश्यक असतं, म्हणून यास काय म्हणलं जातं पहा, तर रक्त गोठण जीवनसत्व काय म्हणतात, रक्त गोठण जीवनसत्व असेही म्हणतात. म्हणजे काय, तर रक्त गोठण्यामध्ये खूप महत्वाचं काम कोण करत असतं, हो विटॅमिन के करत असतं, म्हणून याला रक्त गोठण जीवनसत्व म्हणतात. नुकत्याच कालच्या झालेल्या तलाठी भरतीमध्ये 2023च्या तर हा प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी रक्त गोठण जीवनसत्व कोणतं, किंवा विटॅमिन के आहे तर जे आहे हे रक्त गोठण जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ग्लायकोजनचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करते व हाडांचा विकास घडून येतं. जे ग्लायकोज असतं त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर हाडांचा विकास करण्याचं काम देखील कोण करत असतं, विटॅमिन के करत असतं. त्याचबरोबर त्याची जर कमतरता झालं तर त्याच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास विलंब होतो आणि रक्त म्हणजे एखादी जखम झाली एखाद्या व्यक्तीला तर त्याचं रक्त गोठत नाही, सतत रक्तस्राव होतो, परिणामी त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून के जीवनसत्व असेल तर रक्त गोठण्यात खूप महत्वाचा घटक आहे. मागच पाहिलं आपण, मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. विटॅमिन सी बघा, विटॅमिन सी आहे रक्त गोठण्यासाठी. त्याचबरोबर प्लेटलेट आहेत, या ज्या प्लेटलेट आहेत ज्या रक्त गोठण्यासाठी गरजेच्या आहेत. फॅक्टर 8 आहे जो की रक्त गोठण्यासाठी, म्हणजे रक्त गोठण्यासाठी एकूण 13 घटक आवश्यक असतात आणि या 13 घटकामधला देखील विटॅमिन के खूप महत्वाचा घटक आहे, असं म्हणलं तरी हरकत नाही. प्लेटलेटमुळे रक्त गोठवलं जातं किंवा फॅक्टर 8, विटॅमिन सी हे सर्व घटक रक्त गोठण्यासाठी मदत करत असतात, बरोबर आहे. तसेच आधिक्य यामुळे काय होतं, समजा विटॅमिन के याचं जर प्रमाण जास्त झालं तर आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे आजार होतात किंवा जास्त प्रमाणामुळे कोणत्या प्रकारचा डिसीज होतो हा भाग पाहणार आहोत आपण. तर जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर साधारणतः आपल्याला अॅनिमिया होतो, कावीळ होतो. जनरली अॅनिमिया तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे, ओके. आणि कावीळ माहित आहे सर्वांना, हेपिटायटिस तर ते कावीळाचा प्रकार, बरोबर आहे ना.
तर ते आजार उद्भवू शकतात आपणाला. त्याचा स्रोत पहा. सोर्स क जीवनसत्व आपल्या आहारामध्ये घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. त्यासाठी कोबी आहे, जनरल वापरलं जातं. पालक असेल, कडधान्य असतील विविध प्रकारची, आणि तसेच काही जीवाणू बघा, काही जीवाणू क जीवनसत्वाची निर्मिती करत असतात. काही जे बॅक्टेरिया आहेत तर ते आपल्याला व्हिटॅमिन के काय करत असतात, निर्माण करत असतात. तर आताच प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी जीवाणूंची निर्मिती करणारे जीवनसत्व कोणते. तर व्हिटॅमिन के खालीलपैकी काही जीवाणू कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती करतात. तर व्हिटॅमिन के जीवनसत्व, जिथे जीवनसत्व क ची निर्मिती हे काय करत असतात हो, ते काही जीवाणू निर्मिती करत असतात. अशा प्रकारचा भाग हे म्हणजे सर्वच व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन के पर्यंतची आपली सर्वच जीवनसत्वे याच्यामध्ये आपण इथं पूर्णतः पाहत आहोत. त्यानंतर पहा, नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे खनिजे, मिनरल्स ज्याला म्हणलं जातं आपण. तर ते खनिजे पाहणार आहोत आपण या ठिकाणी. तर बघा, जी खनिजे आहेत ही आपल्याला शरीरात जास्त प्रमाणात लागतील का हो, नाही, अतिशय कमी प्रमाणात लागणारी ही खनिजे असतात. उदाहरणार्थ कोणते कोणते खनिजे आहेत, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, बरोबर ना, आयोडीन आहे, अशी बरीचशी आहेत. पण मी सर्वच घेणार नाही, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची आहे 3-4 तेवढाच भाग तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न घेणार आहे, जी की आरोग्य भरती असेल किंवा तुमची एमपीएससी असेल. ओके, तर बघा, पहिला मुद्दा आहे कॅल्शियम. आता कॅल्शियम संज्ञा काय हो त्याची, सीए. बघा, कधी कधी क्वेश्चन संज्ञा देखील विचारतात बरं का तुम्हाला. किमान महत्वाच्या संज्ञा 1 ते 18 पर्यंतच्या संज्ञा किंवा 20 पर्यंतच्या संज्ञा म्हणजे काय, तर त्यांची सिम्बॉल असतात. हायड्रोजनचा एच असेल म्हणजे स्पेलिंग पहा, HYDROGEN हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं पहिलं अक्षर घेतलेलं असतं एच, आणि संज्ञेचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहिलं जातं. ओके, बर्झिलियस यांनी संज्ञा ही पद्धत आहे शोधून काढलेली आहे. ती पुढे डिटेलमध्ये सांगेल ज्यावेळेस केमिस्ट्रीचा भाग आपल्याकडे येईल. पिरियॉडिक टेबल नावाचा प्रकार आहे, तर त्या पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये अनालिसिस करून दिलं जाईल. ओके, नेक्स्ट मुद्दा, कॅल्शियम हाडे व दात यांच्या वाढीसाठी. म्हणजे आपल्या हाडे असतील त्याचबरोबर दात असतील, यांची वाढ व्हायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये काय असतं, कॅल्शियम. कारण आपल्या हाडामध्ये जवळपास काय असतं, सगळं कॅल्शियम आणि फॉस्फरसच असतं, बरोबर आहे ना. मग आपल्या हाडांची आणि दातामध्ये पण कॅल्शियम असतं. जर हाडांची आणि दाताची जर ना निगा ठेवायचं असेल तर आपल्याला काय घेतलं पाहिजे, कॅल्शियम घेतलं पाहिजे. त्याचबरोबर रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत पहा, आताच पाहिलं होतं 13 घटक, त्याच्यामधला हा देखील घटक आहे. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत देखील कॅल्शियम गरजेचं असतं. त्याचबरोबर विकर म्हणजे काय हो, एन्झाईम्स. विकरांना काय करत असतात, त्यांच्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम कोण करत असतात हो, हे कॅल्शियम करत असतात. त्याचबरोबर हे स्त्रोत म्हणजे हे कुठून घेतले पाहिजेत, तर तेलबियामधून आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. फळे आहेत, कशी फळे, कठीण कवचाची फळे. ज्या फळांचं कवच हे कठीण असतं, ओके, त्याला काय म्हणलं जातं, केळीचं कठीण कवच आहे का, नाहीये, त्याच्यामुळे ते असणारच नाही. शेंगदाणे माहित आहे ना तुम्हाला, कठीण कवच असतं. म्हणजे कठीण कवचाची फळं आहेत, ड्रायफ्रुट्स विविध प्रकारचे, तर त्याच्यापासून काय होत असतं, आपल्याला कॅल्शियम भेटत असतं. त्याचबरोबर आळूची पानं तुम्हाला माहित आहेत, जे आपल्याला अन्नपदार्थ वापरत असतो. पालक आहे, शेवगा आहे, मोहरी आहे, या घटकापासून आपल्याला काय होत असतं, कॅल्शियम भेटत असतं, असं म्हणलं तरी हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, फॉस्फरस. दुसरं खनिज आहे फॉस्फरस. फॉस्फरसची संज्ञा आहे पी, बरोबर आहे. तर आता फॉस्फरस आहे, हे फॉस्फरस कशासाठी आहे, जे कॅल्शियमसाठी काम आहे, बरंचसं काम त्याचं फॉस्फरसचं पण सेमच आहे. हाडे व दात यांच्या बळकटीकरण करायचं असेल किंवा वाढ करायची असेल त्यावेळेस काय कशाची गरज भासते, फॉस्फरसची गरज भासत असते. त्याचबरोबर डीएनए व आरएनए चा महत्वाचा घटक म्हणून देखील कोण काम करत असतं, फॉस्फरस. बघा का, डीएनए आणि आरएनए. डीएनए म्हणजे काय हो, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे काय हो, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. बघा, डीएनए आणि आरएनए ह्या दोन्ही मध्ये महत्वाचा घटक कोणता आहे हो,
कोणता घटक आहे? फॉस्फरस नावाचं खनिज आहे जे की डीएनए आणि आरएनए मध्ये महत्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारलाय डीएनए व आरएनए चा लॉंग फॉर्म काय आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर समजा त्याची कमतरता झाली असेल फॉस्फरसची तर ते आपल्याला काय होतं, तर त्याची वाढ खुंटते, थकवा येतो, सांधेदुखी होते, भूक न लागणे इत्यादी प्रकारचे आजार हे कशामुळे होत असतात? फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतात, बरोबर. आणि जास्त प्रमाणात सेवन केलं हायपर फॉस्फेटोमिया, जास्त प्रमाणात सेवन केलं तर काय होतं? हायपर फॉस्फेटोमिया नावाचा डिसीज होतो असं म्हणलं तरी हरकत नाही. नेक्स्ट पहा लोह. तर पहा लोहाच्या कमतरतेमुळे, लोह ज्याला आयर्न म्हणलं जातं, फेरस ही संज्ञा आहे, फेरसची एफ ही संज्ञा आहे, पहिला अक्षर कॅपिटल असतं, सेकंड स्मॉल असतं. तर लोह जे आहे रक्तामध्ये, जे मागच पाहिलं तुम्हाला हिमोग्लोबिन नावाचा घटक आहे, तर हिमोग्लोबिन मधील ग्लोबिन नावाचा घटक जो प्रथिनापासून बनलेला आहे, ज्यामध्ये काय असतं? लोह असतं. काय असतं? तर ते लोह असतं. आता पहा हिम आता बघा तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, एक मिनिट थोडस क्लिअर करतो. पहा हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन आहे हे कसं तयार झालेलं आहे? हिम प्लस ग्लोबिन. हिम म्हणजे काय? लोह. ग्लोबिन म्हणजे काय? प्रथिन. म्हणजेच लोह हा महत्वाचा घटक आहे रक्तामध्ये. हिमोग्लोबिन मधला महत्वाचा घटक काय आहे? लोह. लोह म्हणजेच आयर्न. रक्तामधील जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामधला महत्वाचा घटक काय आहे? लोह हा घटक आहे. त्याचबरोबर लोहाची जर कमतरता असेल, आपल्याला आहारामध्ये लोहाचं प्रमाण जास्त झालं नाही तर तो कोणता रोग होतो? तर रक्तक्षय, हे जे जनरली सर्वश्रुत असणारा डिसीज आहे, रक्तक्षय होतो असं म्हणत तरी हरकत नाही. आणि हा रोग रक्तक्षय विशेषतः स्पेशली फॉर काय गर्ल्स किंवा लेडीज, स्त्रियांमध्ये आढळणारा हा आजार आहे. आणि जर लोहाचं जास्त प्रमाणात संचयन झालं तर कोणता डिसीज होतो? सिडेरॉसिस. जास्त प्रमाणात सेवन सिडेरॉसिस, कमी प्रमाणामध्ये रक्तक्षय. तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे महत्वाचे डिसीज आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील आणि त्याचे प्रमाण कमी आणि जास्त प्रमाणात झाल्यास होणारे डिसीज हे देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट मुद्दा येतो तो म्हणजे आयोडीन. आयोडीन संज्ञा काय त्याची? आय, कॅपिटल आय. तर आयोडीन आहे हे शरीराचा विकास करायचा असेल, वाढ करायची असेल यासाठी आवश्यक असणारा घटक आहे. त्याचबरोबर थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक घटक आहे. म्हणजे काय? जो शरीरामध्ये थायरॉइड गळा जो आहे, गळ्यामध्ये जी ग्रंथी आहे त्याला काय म्हणलं जातं? थायरॉइड ग्रंथी असं म्हटलं जातं. आणि त्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे तो काय आहे? आयोडीन आहे. त्याचबरोबर पेशीचे चयापचय करणं, त्याचबरोबर भस्मीकरण करणं, या प्रक्रियेवर काय करणं? नियंत्रण ठेवण्याचं काम हे कोण करत असतं? आयोडीन करत असतं. ओके. नेक्स्ट पहा, जर त्याचा अभाव झाला, त्याची कमतरता झाली तर कोणता आजार होतो? तर त्याच्या अभावामुळे गलगंड, ज्याला गॉयटर असं म्हणलं जातं बघा. गॉयटर म्हणजे काय? गलगंड हा रोग उद्भवू शकतो. म्हणजे ड जीवनसत्वाची आयोडीनची कमतरता असेल तर आपल्याला गलगंड नावाचा, म्हणजे ग्रंथी सुजते आपली, बरोबर आहे ना, तर हा डिसीज निर्माण होतो. कशामुळं? आयोडीनच्या कमतरतेमुळं. त्याचे स्रोत काय आहेत? तर फळे व भाज्या, मांस, अंडी, दूध, आयोडीनयुक्त मीठ. जनरली आपण आयोडीनयुक्त मीठ वापरत असतो बघा. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाहिरात पाहिली असेल तर त्या जाहिरातीमध्ये वाटतात बघा, आयोडीनयुक्त मीठ वापरा, बरोबर आहे ना, अशा प्रकारची. त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये काय असतात? सुमारे 24 प्रकारची खनिजे असतात आणि त्याच्यातली महत्वाची खनिजे आपण या ठिकाणी घेतच असतो, बरोबर आहे ना. फ्लोरीन घटक आहे. फ्लोरीन मध्ये पहा डेंटल फ्लोरोसिस नावाचा डिसीज होतो बघा. ज्यावेळेस फ्लोरीनची कमतरता भासलं असेल तर दातावर आपले काय होत असतात? ठिपके पडत असतात, डाग पडत असतात, बरोबर ना. तर फ्लोरीनच्या म्हणजे पाण्यामध्ये फ्लोरीनचं प्रमाण कमी असल्यास, तर अशा प्रकारचे हे जे खनिज आहेत याच्यावर विचारले गेणारे प्रश्न आहेत. तर मानवी शरीरात सुमारे किती खनिजे असतात? 24 प्रकारची खनिजे असतात. नेक्स्ट पहा सोडियम व पोटॅशियम. सोडियम Na, पोटॅशियमची संज्ञा काय? के.
आणि सोडियम व पोटॅशियम यामुळे शरीरातील पीएच नियंत्रित केला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बऱ्याचसा प्रश्न विचारलेला आहे. शरीराचा पीएच, पीएच म्हणजे काय हो? पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, पोटेन्स ज्याला म्हणतो आपण, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आहे. आणि हा पीएच जो आहे तो कशामुळे नियंत्रित केला जातो? सोडियम व पोटॅशियम मुळे नियंत्रित केला जातो. म्हणजे हा फक्त एवढाच वाक्य बघा, हे बरेचसे महत्वाचे नाहीयेत म्हणून जास्त तरी तुम्ही वाचू शकता विविध प्रकारचे बुक रेफर करून. मला जेवढे इम्पॉर्टंट वाटले तेवढाच भाग मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. त्यानंतर पहा तांबे, तांब्याचं तांबे म्हणजे कॉपर, सीयू. ओके, पहा सीयू तांबे. तर तांब्याची जास्त प्रमाणात झालं तर काय होतं हो? विल्सन्स डिसीज, विल्सन्स रोग नावाचा काय होतो आपल्याला? डिसीज होतो असं म्हणलं तरी हरकत नाही. का? तर तांब्याचं प्रमाण जास्त झालं. तांब्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला काय होतं हो? विल्सन्स डिसीज होतो. विल्सन्स डिसीज नावाचा रोग होतो. नेक्स्ट पहा दुधातील केसिन. बघा दुधामध्ये जे केसिन आहे हा मुख्य प्रथिन आहे आणि दुधाचा सामू किती असतो? पीएच किती असतो? सामू म्हणजे पीएच, सामूचा अर्थ आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. तो पीएच किती आहे? 6.6 आहे. बघा बऱ्याच ठिकाणी पीएच प्रश्न विचारलाय. रक्ताचा पीएच किती आहे? बरोबर आहे ना, रक्ताचा पीएच विचारलेला आहे. त्याचबरोबर लाळेचा पीएच विचारलेला आहे. बरोबर आहे ना, मूत्राचा पीएच विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे पीएच देखील काही महत्वाचे घटक आहेत. तर ते रक्ताचा पीएच असेल, हे असे पीएच तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट अंड्याचा जो पिवळा बलक आहे त्याबद्दल माहिती घ्यायची आपल्याला. जो अंड्याला किती बलक असतात, म्हणजे किती भाग असतात अंड्याचे? मुख्यतः आपण 2 भाग करत असतो. कोणते कोणते? तर बघा एक पांढरा बलक, अंडी जी असते, हे अंड्याची हा वरचा एक भाग असतो आणि आतला भाग आहे. हा भाग जो आहे हा पांढरा असतो आणि मधला जो भाग आहे तो कसा असतो? पिवळा भाग असतो. तर बघा अंड्याचा जो पिवळा भाग बलक आहे त्याच्यामध्ये काय असतं हो? अजीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असतं. म्हणजे जी अंडी असतात ह्याचा हा पिवळा बलक आहे त्याच्यामध्ये काय असतं हो? अजीवनसत्व असतं. काय असतं? अजीवनसत्व असते. काय असते? अजीवनसत्व असते. ओके, आणि याच्यात पांढरा जो भाग आहे तुम्हाला मागं सांगितलं याच्यामध्ये काय असतात? प्रथिने असतात. काय असतात? प्रथिने असतात सर्वात जास्त प्रमाणात. दुधास काय म्हणलं जातं? पूर्णान्न. सॉरी, तर बऱ्याचशा मिस्टेक आहेत. दुधास काय म्हणतात? पूर्णान्न असं म्हणलं जातं. कारण का? जवळपास सर्व प्रकारची जीवनसत्व दुधामध्ये असतात म्हणून दुधाला पूर्णान्न असं म्हणलं जातं. मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. हा एमपीएससी ला प्रश्न विचारलेला आहे. एमपीएससी ला प्रश्न विचारलेला आहे. कंबाईन किंवा आय थिंक राज्यसेवेला विचारला असेल की मद्यपानामुळे खालीलपैकी कोणता डिसीज होतो किंवा कोणता रोग निर्माण होतो? तर त्याची कमतरतेमुळे काय होतो? व्हिटॅमिन नायसिनचा अभाव निर्माण होत असतो. त्यानंतर पहा ब्रोकाज इंडेक्स, ज्याला ब्रोका निर्देशांक असं म्हणतो, तो त्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ब्रोका इंडेक्स कसं मोजलं जातं पहा. ब्रोकाज इंडेक्स कसं मोजलं जातं? पहिल्यांदा त्याची हाईट मोजली जाते. कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. त्याच्यामधून 100 मायनस करायचं. बघा आता तुमची देखील वेट हाईट चेक करू शकता. समजा आपली हाईट आहे, समजा एखाद्या व्यक्तीची आहे 175 मायनस 100, मग काय पाहिजे हो? 75. काय आलं त्याच्यामध्ये? 75 आलं. म्हणजेच तुमचं योग्य वजन काय आहे हे कशानुसार पाहू शकतो? या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे योग्य उंची आणि योग्य वजन हे देखील याच्यामधून आपल्याला समजू शकतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा अन्न पदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजली जाते हो? मागं सांगितले कॅलरीज किंवा किलो कॅलरीज या परिणामात मोजली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहिलेला आहे मोनोसॅकराइड्स. हे कार्बोहायड्रेट्सचा भाग आहे, तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं आहे. मोनोसॅकराइड्स म्हणजे काय? ज्यामध्ये एकच शर्करा असतो. सॅकराइड्स, मोनो म्हणजे एक, सॅकराइड्स म्हणजे शर्करा. एकच शर्करा, एकच साखरेचा रेणू असतो असं म्हणत तरी हरकत नाही. उदाहरणार्थ ग्लुकोज सांगितलं बघा, डॉक्टरांनी तुम्हाला तात्काळ एनर्जी भेटावी म्हणून काय करतात? ग्लुकोज देत असतात. फ्रुक्टोज, पेंटोज, हेक्झोज, गॅलॅक्टोज, टेट्रोज अशा प्रकारची ही काय होई? मोनोसॅकराइड्स. विशेषतः एमपीएससी वर जास्त क्वेश्चन आहेत याचे. एमपीएससी मध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, जास्त क्वेश्चन आहेत. कशावर? मोनोसॅकराइड्स
आणि डायसॅकराइड्सवर. आता मोनोसॅकराइड्स काय, तर हा सिंगल मॉलिक्युल्स आहे, म्हणजे ज्याचं शरीर सहजासहजी आपलं शरीर काय करू शकतो, डायजेशन करू शकतं, पचन करू शकतं. मात्र डायसॅकराइड्स आपलं शरीर पचन करू शकत नाही, त्यासाठी त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागतं, मोनोसॅकराइड मध्ये करावं लागतं. ते खाली दिलेलं पण आहे कशा प्रकारे रूपांतर करावं लागतं. डायसॅकराइड्स काय काय, तो माल्टोज, बघा धान्यातील शर्करा ज्याला काय म्हणतो, माल्टोज म्हणतो. लॅक्टोज कशामध्ये असतं, दुधामधील शर्करा असते, ज्याला काय म्हणतो आपण, लॅक्टोज. तिसरी आहे सुक्रोज, उसामध्ये असणारी शर्करा, ज्याला काय म्हणत असतो आपण, सुक्रोज असं म्हणत असतो. त्यानंतर पहा रासायनिक पृथक्करण, ते मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड. 2 to 10 ऑलिगोसॅकराइड आणि 10+ पॉलिसॅकराइड्स. ओके, पॉली मीन्स मेनी. ओके, नेक्स्ट पॉइंट पहा, रासायनिक पृथक्करण कसं होतं ते पाहिलेलं आहे. हो का, सुक्रोज आणि पाणी हे जर एकत्र त्याचं कॉम्बिनेशन झालं तर त्याचं पृथक्करण काय होतं, ग्लुकोज व फ्रुक्टोज मध्ये होत असतं. माल्टोज व पाणी याचं जर पृथक्करण केलं तर ते काय होतं, ग्लुकोज व ग्लुकोजच तयार होतं. त्यानंतर लॅक्टोज प्लस पाणी याचं पृथक्करण काय होतं, ग्लुकोज किंवा ग्लुकोज व गॅलॅक्टोज मध्ये त्याचं पृथक्करण होतं, असं म्हणलं तरी हरकत नाही. तर हा जो भाग आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा भाग आहे, असं म्हणलं तरी हरकत नाहीये. ओके, तर उर्वरित भाग आपण हा नेक्स्ट पुढे पाहणार आहोत.